नमस्कार, मी प्रियांका नागरे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वांना प्रतीक्षा होती की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार। आता आदित्यताई तटकरे यांनी स्वतः सांगितलं आहे की इथे 5 मार्च पासून पैसे वितरित करण्यास सुरुवात होणार आहे। महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार, म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपये नक्कीच जमा होणार आहे। तर मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार किंवा मार्च महिन्याचा 1500 रुपये मिळणार का 2100 रुपये मिळणार, या निमित्त आदित्यताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की सध्या अधिवेशन सुरू आहे व त्याच्यामध्ये निर्णय घेतल्यानंतरच 2100 रुपयाचं इथे काही होऊ शकतं। म्हणजे सध्या तरी 2100 रुपये मिळणार का नाही त्यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं नाही व अधिवेशन झाल्यानंतर मार्च महिन्याचा सुद्धा इथे निर्णय घेतला जाणार आहे। म्हणून लाडक्या बहिणींनो, सध्या तरी 1500 रुपये तुमचे फिक्स आहेत, म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणारच आहे व मार्च महिन्याचे सुद्धा पैसे मिळणार आहे, पण ते नंतर मिळणार आहे। म्हणजे सध्या पहिल्यांदा तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहे व नंतर मार्च महिन्याचे हप्ता अधिवेशनमध्ये निर्णय घेतल्यानंतर मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, अतिशय आनंदाची बातमी आहे, तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण लाडक्या बहिणी प्रतीक्षेत होते की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार। आता मार्च महिना सुद्धा सुरू झाला, पण आता सध्या तरी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला 8 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होईल व मार्च महिन्याचा सुद्धा हप्ता लवकरच जमा होणार आहे। नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही 8 मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत आहोत। असा आरोप विरोधक करतायत की येत्या डिसेंबर पर्यंत 80 लाख महिला ज्या आहेत ते या योजनेतून वगळल्या जाणार, असा विरोधकांचा आरोप आहे। विरोधक हे सुरुवातीपासून आरोप करतच आलेले आहेत। आम्ही साधारणपणे जवळपास 2.5 कोटी महिलांपर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो आहोत। गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास 2 कोटी 35 लक्ष 40 लक्ष इतक्या सुमारे महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे। त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीने राहणार आहेत। विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आता तर ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद गेल्या 5-6 महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेला आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत। पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार। फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता या अर्थसंकल्पात त्याची तरतूद 2100 रुपये करण्यात येणार आहे, त्याबद्दल काही नाही। साधारणपणे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील। आम्ही आमच्या पद्धतीनं जी काही योजना आणि जो काही निधी हा आमच्यापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा विभाग म्हणून येतो तो त्या महिलांच्या खात्यापर्यंत थेट पोहोचवणं, ही यंत्रणा अधिकाधिक सक्षम करणं आणि त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं नागपूरमधलं आज आपण एक उदाहरण बघितलं की 3-3.5 हजार महिलांनी एकत्र मिळून त्या ठिकाणी पतसंस्था स्थापन केली आणि 30 लाखाचं त्यांचं हक्काचं भांडवल त्यांनी या योजनेच्या अर्थसहाय्यातून उभं केलं। तशाच पद्धतीचा पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांनी एकत्रितपणाने यावं आणि आर्थिकरित्या सक्षम व्हावं, त्यामुळे त्यासाठी आम्ही अधिकाधिक विभाग म्हणून लक्ष केंद्रित करणार आहोत।
काल काल सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये होते. त्यांनी सांगितलेलं आहे की रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय होईल आणि सध्या त्याचं पालकत्व जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करत आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्याचा विकास हा कुठेही खंडित होऊ नये याची दक्षता ही त्यांनी निश्चितपणाने घेतलेली आहे. मुख्यमंत्री लाड़की बहन योजना का जो इस फरवरी मंथ का जो लाभ है वो 8 मार्च महिला दिन, जागतिक महिला दिन जो हम मनाते हैं और उसके पूर्व संध्या को ये 5 मार्च से